बिल्डिंग मुळे नाही असं हे होत. लागत ना बजेट हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर इथे मी तुम्हाला शॉर्ट्स पण दाखवला, लाईव्ह पण घेतलेली छोटी छोटी पावसाची आठवण, यावर्षीचा पाऊस. आणि इथे पहा मुंबईमध्ये असं सगळा पाऊस, सिमेंटचंच रोड सगळं असल्यामुळं ते पाणी जसं वाहून जातं तसंच ते वाहून जातं. पावसाचं पण पाणी थंडावा गारवा असं काहीच नाही हे होत. तर हा असा आवाज पाण्याचा, कोसळणाऱ्या सरी खूप छान वाटतात. आणि आम्ही रेनकोट मागवलेले ऑनलाईन, ते घालून चालायचं होतं, पण मिस्टरांनी छत्री घेतली. आणि ते पहा ही भाजी आता संध्याकाळी मी बनवणार होते, कटिंग करून घेतली आणि शूट करायचंच विसरलं. ही मॉर्निंगला बनवणार आहे टिफिनला बीन्स. तर मी अशी कटिंग करून घेत असते. हा पण मी शॉर्ट टाकलेला आहे. मिस्टर मॉर्निंगला बघा सकाळी 6 वाजता घर सोडतात. आम्ही दोघांनी मिळून चहा घेतला, त्यांनी चहा चपाती खाल्ली. आणि ते असं सकाळी 6ला घर सोडतात, ट्रेनने जातात. छत्री घेतलेली आहे, पावसाचे दिवस आहेत म्हणून. आणि मी आता योगा केलेला, नंतर सर्व घरातली कामं करत होते, भाजी चपाती. तर असा आमचा दिवस सुरू होतो. व्यायाम केल्यामुळं ना आपण पौष्टिक पण खायचं, गरम ताजं फ्रेश भाजी चपाती. आणि मी नाश्ता करून घेते अर्धा तास, कारण मला मग ते वर्कआउट खूप हे होतं, म्हणून मी थोडासा नाश्ता करून घेते. मग मी उत्साहाने करते आणि मला बाकीची पण घरातली कामं करायची असतात. तर दुपारी लंचमध्ये वरण भात बनवलेलं, मिस्टर आलेले घरी. संध्याकाळी पुन्हा आम्ही बाजारातून अंडे सगळं शॉपिंग केलं, खरेदी, दूध ब्रेड. हा शॉर्ट मी टाकलेला आहे बघा सोमवारचा. आणि मी इथे बसलेली हवा घेत, कारण पाऊस पडतो पण घरामध्ये खूप गरमच होतं. मग पुन्हा AC फॅन लावावा लागतो. मग ही बाहेरची हवा अशी पावसातली खूप छान वाटते. बाजार भरत असतो. आणि मक्का घेतले मी 4, हे पाहिलं असेल शॉर्ट तुम्ही. घरी आले, जांभूळ मिस्टरांनी आणलेलं, ते डायबिटीससाठी थोडं खात असतात. प्राचीने आज भांडे वगैरे घासले रात्रीचे. आणि रात्री बघा असं पाऊस पडत होता, सगळे झोपी गेलेले आणि मी शूटिंग केलेलं. कारण वर्षातून आता पुन्हा पुढच्या वर्षीच पाऊस भेटणार म्हणून शूटिंग घेत होते.
चालतोय ना भरपूर दिवस. 1 वर्षाची तर वॉरंटी आहे. हा ना. धीरे धीरे होगा. पंखे बंद करा. हे पंखा चालू आहे. पहले स्टेप में आप हाथ ले पंखा. ठीक है सर. इसको आप इधर रोक सकते हो सर. ये कुछ चीज तो ये किधर है? ये इधर, ये देखो, ये अभी बंद नहीं होगा. इसको खोलना, ये बंद. अपने बंद होना नहीं चाहिए. ये लोग होते हैं सिस्टम में. इसके ऊपर डालना होगा ना. बंद करके करना पड़ेगा. उसके अंदर अटकना होता है ना. अटकना है ना उसके अंदर. फिर इसमें अटकता है तो फिर वो बंद नहीं होता है. ये ऊपर ऐसे धीरे धीरे होगा. जैसे जैसे यूज करोगे वैसा जैसे लो हो जाता है. लॉक हो गया. जैसा ऐसा कर दबाने का नीचे धीरे से बंद करना है. धीरे धीरे वो हो गया था. इतना दिक्कत है. में लगा फिर क्या मतलब ऑयल ऑयल लगाओगे तो चलता रहेगा. उससे कीट वीट कुछ नहीं पकड़ेगा इसको. ऐसा चांगली घेतली की. बार बार कुठे घेत बसायचं. उंच घेतली म्हणते जाऊ दे. 3 स्टेपचीच घेणार. मेन हेच की वरच मला पंखा लांबपर्यंत पोचतोय. घड्याळ हे पुसायला येत नाही. ह्या स्टेपवर जायची पण गरज नाही. एवढे तर पुरा सिलिंग येतो हाताला. हे पण नाही. तो पण केला कुठला पण आज बंद केलं. त्याच्यावर नाही हे करू शकतो. आणि इथे कसं म्हणजे पडायची वेळ भीती नाही ना. कोणाला पाय ठेवून नाही तर दुसरी वाली ती साधी वाली घेतली असती. तिथे कसं पाय एवढंच बसतं ना त्यामध्ये असं. आपले एकतर पाय पण मोठे वजनामुळे. बघितलं की मागं जाणार सगळं. पानं बघा किती घाण झालेत. त्याच्यासाठी स्टूल पण तोडला प्रणितनी. किती बसली आहे खाच्या. येत होते पाहिजे कॉलेज. आपल्या वस्तूंची काळजी घेणं आपणच घ्यायची. कोण हे घेऊन क्लीन करणार आहे. आपल्यालाच काढावं लागेल. मग प्रणित करायचा स्टूल होता तेव्हा. आणि आता तो पण घरच्या कामात बिझी असतो. मग शिडी आम्ही विकत घेतली. आता ती कायमस्वरूपी राहील. स्टूलवर थोडी भीती पण वाटायची चढायला मला हल्ली. किचनमध्ये पण आता ती यूज होईल. मग हे सगळे फॅनचे पानं खाली काढून स्वच्छ घासून धुवून घेतले. आता हे काय दिवाळीपर्यंत घाण होणार नाही. व्हिडिओला लाईक घाण दिसलं की कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब नसेल केला अजून तर सबस्क्राईब जरूर करा. गावचे व्हिडिओ येणार आहेत. असेच प्रेम देत राहा. प्रेम करत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. दुपार झालेली बघा हे काम करत. योगा घेतलेला अर्धा तास सकाळी. आणि
हे दिवसभरातले साफसफाईचे कामं, झाडू लादी अशी मी स्वतःला बिझी ठेवते. दुसऱ्यांचे असे विचारच करायला नको ह्याचं त्याचं आपल्याला कामात बिझी ठेवल्यावर. कारण रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. बंद करू का? झाडू पोछा घेतला, आंघोळी केली आणि जेवण पण बनवलं. वरण भात भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ होती आणि जेवण 1-1:30-2 वाजला बघा जेवायला. धन्यवाद.